पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या समर्थ रामदास स्वामी चरित्राच्या 5व्या भागामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. जन्मोनी या ब्रह्मकुळी, जन्मोनी या ब्रह्मकुळी, जेने माय धन्य केली, जेने माय धन्य केली, रामनामाचा हा डंका, रामनामाचा हा डंका, गाजविला तिही लोका, गाजविला तिही लोका, रामनामाचा हा डंका, रामनामाचा हा डंका. श्रीराम. मंडळी, कालच्या भागामध्ये आपण समर्थाने 12 वर्षाचं गायत्री आणि श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं पुरस्चरण केलं, तपश्चर्या केली आणि त्या तपसिद्धीमुळं एक दैवी सामर्थ्य प्राप्त झालं आणि त्या दैवी सामर्थ्यातून तिने एका मृत झालेल्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला आणि तो जिवंत झाला. इथपर्यंत आपण कथाभाग पाहिला. तो जिवंत झाल्यानंतर खूप आनंद झाला सर्वांना आणि तो ब्राह्मण समर्थांना म्हणाला की याबद्दल मी तुम्हाला काय द्यावं, काय दिल्यानंतर तुमच्या उपकाराची फेड होईल. तुम्ही मला पुनर्जीवन दिलेलं आहे, पुन्हा आयुष्य दिलेलं आहे, संपलेलं आयुष्य. तेव्हा समर्थांनी सांगितलं, बाबा की मला काही नको आहे, मला जर तुला काही द्यायचंच असेल तर तुला जो आशीर्वाद रामाने दिलेला आहे अष्टपुत्रा, त्यापैकी तुझा जो पहिला मुलगा आहे तो मला देशकार्याकरता धर्मकार्याकरता तू द्यावास एवढीच इच्छा आहे. त्यांनी तात्काळ मान्य केलं. समर्थांना अतिशय आनंद झाला. समर्थांनी पुन्हा सांगितलं, अष्टपुत्रा नव्हे दशपुत्र होशील तू. त्यामुळं तो जो ब्राह्मण पुढं त्यांचं घराणं दशपुत्री या नावानं नाशिकमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारचा त्यांना वरदान देऊन पुढं त्या ठिकाणी आता लोकांच्या मध्ये या सगळ्या गोष्टीचा प्रचार होईल. लोक आपल्या मागं लागतील, रिद्धिसिद्धीचे चमत्कार आपल्याकडून घडतात म्हणून लोक त्या ठिकाणी आपल्या पाठीमागं लागतील. अनेक लोकांच्या आपत्ती आपल्यावरती येतील. एवढ्याकरता समर्थाने तीर्थभ्रमण करायचं ठरवलं आणि तिथून समर्थ बाहेर पडलेले आहेत. संपूर्ण सगळ्या भारतामध्ये पुष्कळ तीर्थ आहेत. त्या तीर्थांचं वर्णन करू शकत नाही आपण. चारी दिशेला भारताचे तीर्थक्षेत्र विपुल प्रमाणात आहेत. सगळी तीर्थक्षेत्र समर्थ भ्रमण करू लागलेले आहेत. उत्तरेकडची सगळी तीर्थ पाहिलेली आहेत. हिमालयातला प्रसंग काल आपण पाहिला. तिथून पुन्हा तीर्थयात्रा करत करत समर्थ मागं आलेले आहेत. रामरायाने आज्ञा दिली की आता हे तुला कार्य करायचं आहे माझं. तू स्वतः सिद्ध झालास याचा अर्थ संपूर्ण कार्य संपलं असं नव्हे, तर तुला जगदोद्धाराचं कार्य करावं लागणार आहे. आणि ती रामरायाची आज्ञा घेऊन पुन्हा समर्थ तीर्थभ्रमण करत करत अनेक प्रांतोप्रांती फिरतायत. सगळीकडे पाहत असताना तीर्थयात्रा करण्याचा संतांचा उद्देश हा असतो की वेळ जात नाही म्हणून किंवा पुण्यप्राप्ती करता म्हणून किंवा तीर्थस्नान करावं एवढ्याच उद्देशानं तीर्थयात्रा संत करत नसतात. त्यांच्या तीर्थयात्रेचं कारण असं असतं की त्या निमित्तानं देशभ्रमण करावा, वेगवेगळ्या ठिकाणची संस्कृती बघावी, वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांचं राहणीमान बघावं, सामाजिक परिस्थितीचं भान त्या ठिकाणी यावं, याकरता हे भ्रमण करत असतात. आणि असं फिरत असताना
समर्थांना प्रांतोप्रांती काय दिसून आलं तर जिकडं तिकडं विपन्न अवस्था दिसून आली. अखंड भारत हा परकीय आक्रमकांच्या अंमलाखाली होता. परकीय सत्ता भारतावरती होती. कुठेही त्या ठिकाणी हिंदू असणारं राज्य, हिंदू राजाचं राज्य नव्हतं. संपूर्ण भारत हा मुसलमानी सत्तेखाली भरडून जात होता. आणि त्या लोकांची राज्य करण्याची पद्धत अशी होती की मनुष्याला ते मनुष्य समजतच नव्हते. जनावर समजायचे किंवा आपला नोकर, सेवक, दास असं समजायचे. त्यामुळं सर्वांचा हाल करणं एवढंच त्यांना माहिती होतं. रानात उभी असणारी पिकं केव्हा कापून नेतील हे कळायचं नाही. किंवा तयार न झालेली पिकं असतील तर यांची टोळी यायची, यांची हत्ती, यांची घोडे, यांची जनावरं सगळ्या अर्ध्या कच्च्या पिकामध्ये घालायचं. शेताचा त्या ठिकाणी विध्वंस करायचा, नासाडी करायची. अशा प्रकारे हाल करायचे. गावामध्ये प्रवेश करायचा. लोकांच्या घरातल्या चांगल्या चांगल्या वस्तू दमदाटीने त्या ठिकाणी उचलून न्यायच्या. लोकांना अन्न खाऊन द्यायचं नाही. आणि सर्वात वाईट गोष्ट की जेवढ्या सुंदर सुंदर तरुणी असतील, मुली असतील, तेवढ्यांना पळवून न्यायचं आणि भ्रष्ट करायचं. हे सगळ्यात मोठं पाप त्या यावनी सत्तेकडून होत होतं. समर्थांनी समाजाची सगळी अवस्था पाहिली तीर्थयात्रा करत असताना. कुठेही सुख नाही, कुठेही समाधान नाही, माणसाच्या जीवनामध्ये स्थैर्य नाही. सगळी नुसती अशी भयानक अवस्था सगळ्या समर्थांनी पाहिली. आणि स्त्रियांचा होणारा छळ आणि स्त्रिया भ्रष्टवल्या जात होत्या. त्यातल्या त्यात ब्राह्मण आणि गुजराती या स्त्रिया अतिशय सुंदर, या तरुणी अतिशय सुंदर, म्हणून त्यांच्यावरती डोळा जास्त असायचा. कित्येक ब्राह्मणी गुजरणी भ्रष्ट केल्या, कित्येक हाल होऊनी मेल्या, कित्येक विदेशी विकल्या, असं समर्थांनी वर्णन केले स्वतःच्या ओवींमधून. ही डोळ्याने परिस्थिती बघितली. समर्थांच्या अंतःकरणाला अतिशय दुःख झालं की काय होणार या देशात आता. एकेकाळी या भारताला देवभूमी म्हणत होते. देवाने अनेक अवतार घेतलेले या भूमीमध्ये आणि दुष्टांचा संहार केला. पण या माझ्या भारतभूमीचं सध्या काय झालेलं आहे, नरक याच्यापेक्षा बरा. इतकी वाईट अवस्था या भारतभूमीची झाली. संतांनी हे एका प्रांतामध्ये नाही झालं, संपूर्ण भारत याच अवस्थेमध्ये पिळून निघत होता. संपूर्ण भारत भ्रमण केलं समर्थाने आणि सगळीकडची जवळजवळ एकसारखीच अवस्था ही पाहिली. आणि समर्थांचं अंतःकरण अतिशय व्यथित झालं, दुःख झालं अंतःकरणाला. कारण संतांचं लक्षण सांगत असताना तुकाराम महाराजांनी दुसऱ्याच्या दुःखवे अनेकांच्या दुःखे हे संतांचं हृदय सांगितलेलं आहे. त्यामुळं समर्थांच्या अंतःकरणाला जे यातना झाल्या त्याच्यामुळे ते व्यथित झाले. काय करावं हे कळना. हे सगळं आपण थांबवू शकत नाही, आपल्याकडे ताकद नाही तेवढी. म्हणून भगवंताला प्रार्थना करावी. समर्थांनी विचार केला आणि अतिशय कळकळीनं, अतिशय तळमळीनं रामरायाची प्रार्थना समर्थांनी त्या मनस्थितीमध्ये केलेली आहे. समर्थ म्हणतात, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे. हे जन हाती धरी राम राया, हे जन हाती धरी राम राया. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. काय करावे कोठे जावे, काय करावे कोठे जावे. आरंभिली बोहरी, आरंभिली बोहरी. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. समर्थ म्हणतात, हे रामराया,
या सर्वांचं आता कल्याण करायचं तुझ्याच हातात आहे. तू जर मनावर घेतलंस तर हा समाज जिवंत राहील, तर हा भारत देश या ठिकाणी राहील. नाहीतर हा संपूर्ण नाश त्या ठिकाणी आरंभलेला आहे. संपूर्ण विनाश सगळ्या देशाचा या ठिकाणी आरंभलेला आहे. कठीण त्यावरी कठीणची झाले, काही न दिसे उरी. समर्थ म्हणतात की आता काही शिल्लक राहील असं वाटत नाही देवा. या राक्षसांच्या तडाख्यातून सगळं नष्ट होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. आणि पराक्रम म्हणावा तर हिंदूमध्ये पराक्रम हा राहिलेलाच नव्हता. नपुसारखासारखी अवस्था सर्वांची झालेली होती. आणि ज्यांच्या ठिकाणी थोडाफार पराक्रम होता, पुरुषार्थ होता, तो पुरुषार्थ पराक्रम त्या हिंदू सरदारांनी त्या मुसलमान सत्तेच्या शरणागतीमध्ये वापरलेला होता. त्या सत्तेचं संरक्षण करण्याकरता आपापसात भांडायचं, आपापसात भावकीची युद्ध करायची आणि राज्याचं रक्षण कोणाच्या करायचं तर यवनी सत्तेचं रक्षण करायचं. यामध्ये सगळे हिंदू सरदार स्वतःला धन्य समजत होते. अशी पुष्कळ असणारी अवस्था समर्थांनी पाहिली. काय करावे त्यांना कळेना. तीर्थयात्रा करत 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 अनेक तीर्थ पाहून समर्थ पंढरीला आले. आणि पंढरीमध्ये आल्यानंतर समर्थांनी पांडुरंगासमोर उभे राहिलेले आहेत. दर्शन घेण्याकरता आत गेले. पण एकनिष्ठ भक्ती समर्थांची की जिथं जावं तिथं त्यांना रामरायाचं दर्शन व्हायचं. पांडुरंगासमोर जरी उभे राहिले तरी पांडुरंगामध्ये त्यांना रामराय दिसायचा. आणि रामरायासमोर हात जोडले आणि समर्थांनी पांडुरंगाला प्रार्थना केली. इथे का रे उभा श्रीरामा, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा, इथे का रे उभा श्रीरामा, इथे का रे उभा श्रीरामा. काय केली अयोध्यापुरी, काय केली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी, येथे वसविली पंढरी, येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीराम. समर्थ म्हणतात हे रामा, तू इथं काय उभा राहिलास रे? अयोध्येचं काय झालं? काय केले अयोध्या? कुठे गेले अयोध्या? ह्याच्यामधून समर्थांचा एक गुप्त संकेत आपल्याला पाहायला मिळतो की समर्थ ज्यावेळेला तीर्थयात्रा करत अयोध्येला गेले, त्या अयोध्येमधली परिस्थिती समर्थांनी बघितली की त्या बाबराने राम मंदिर संपूर्ण उद्ध्वस्त केलेलं होतं. अयोध्या उद्ध्वस्त केलेली होती आणि राम मंदिराच्या ठिकाणी मशीद बांधलेली होती, ज्याला बाबरी मशीद म्हणत असत. ती समर्थांनी नजरेखाली घातली आणि ती खंत त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली. इथं पांडुरंगा पुढे ते बोलून दाखवतात, काय केले अयोध्यापुरी, काय केलं सर आम्हा तू अयोध्येचं? तुझ्या एवढी आवडणारी नगरी ना तुझी, त्या नगरीचं काय केलंस? आणि इथं पंढरी वसवलीस आणि पंढरीमध्ये येऊन राहिलास. काय केले वानर दळ, येथे मिळविले गोपाळ, काय केली शरयू गंगा, येथे आलेली चंद्रभागा. असं सगळं अयोध्येच्या तुलनेमध्ये पंढरीच्या वर्णन समर्थांनी केलं. आणि शेवटी म्हणतात, रामदासी जैसा भाव, राम तोची पंढरीराव. अशा प्रकारची विनवणी पांडुरंगाला केली आणि मनोमन देवाला सांगितलं की देवा, हे सगळं आता तुझ्या हातामध्ये आहे. काय करावं याचा मला त्या ठिकाणी आता बोध होईना झालेला आहे, तेव्हा मला मार्ग दाखव. अशी प्रार्थना करून तिथून बाहेर पडले. ज्या ज्या ठिकाणी समर्थ जात असत त्या त्या देवतांचे स्तोत्र, त्या त्या देवतांच्या आरत्या, त्या त्या ठिकाणी समर्थांनी त्याची रचना केलेली आहे. विपुल अशा प्रकारच्या समर्थांनी आरत्या रचलेल्या आहेत देवांच्या. हे सगळं काव्य रचत होते. आणि करता करता समर्थ पैठण या ठिकाणी आलेले आहेत. पैठणचा आणि समर्थांच्या घराण्याचा फार जुना संबंध आहे, नाथ महाराजांचा आणि त्यांचा. कारण नाथ महाराजांच्या पत्नी गिरिजाबाई आणि समर्थांच्या आई रानूबाई ह्या नात्याने बहिणींचं नातं लागत होतं दोघींचं. अशा प्रकारचे संबंध असल्यामुळं पैठणमध्ये नाथ महाराज आले, समर्थ आले. पैठणमध्ये समर्थांनी नाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि
तिथे कथा कीर्तनामध्ये ज्यावेळेला बसलेले असताना जांब या गावचा कोणीतरी एक व्यक्ती त्या ठिकाणी पैठणला आलेला होता आणि त्या व्यक्तीने मात्र समर्थांना त्या ठिकाणी ओळखलं. वास्तविक ओळखण्यासारखा वेश नव्हता त्यांचा, संन्याशाचा वेश होता. भगवी कपडे अंगावरती होती, कुबडी फावडे हातामध्ये होती संन्याशाची, संपूर्ण सगळा वेश संन्याशाचा धारण केलेला. परंतु चेहरेपट्टीवरनं त्यांनी ओळखलं की नक्की हा आपला नारायण आहे. आणि मग त्या ठिकाणी समर्थांची त्या व्यक्तीनं भेट घेतली आणि सांगितलं, तू नारायण नव का रे? जुना म्हातारा व्यक्ती होता, एकेरी नावानं बोलत होता. आणि आपल्याला एकेरी नावानं कोणीतरी बोलतंय म्हटल्यानंतर समर्थाने चमकून त्याच्याकडे पाहिलं, ओळख पटली. हो म्हणे. तर अरे कुठं फिरत होतास, कुठं गेलास तू? इतकी वर्ष झालं, 24 वर्ष झाली तू बाहेर पडलेला आहे. तेव्हा तुझ्या आईने तुझ्यासाठी रडून 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 डोळे स्वतःचे घालवून घेतलेले आहेत. तुझी आई आंधळी झालेली आहे, वय झालेलं आहे तिथं, आता मरणाच्या अवस्थेमध्ये जवळजवळ आहे. तुझी आठवण काढल्याशिवाय एक दिवस तिचा जात नाही. अखंड डोळ्यातनं धारा लागतात पाण्याच्या. आणि आईला दुःख एवढं देणं हे चांगलं आहे का? तू साधू झालास, महाराज झालास, ही गोष्ट चांगली आहे, पण आईच्या अंतःकरणाला दुःख देतोस हे बरं नाही. असं ज्यावेळेला म्हटले त्यावेळेला सर्वसंग परित्याग केलेला होता समर्थाने. सगळ्या गोष्टीवर पाणी सोडलेलं होतं. समर्थ एका ठिकाणी सांगतात, देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जीवलगाशी तुटी, सर्वही अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. समर्थ म्हणतात, देव जर पाहिजे असेल तर सगळ्यांच्यावरचा मोह काढून टाकला पाहिजे, मोहविरहित व्हायला पाहिजे, तर देवाची प्राप्ती होते. अन्यथा देव भेटत नाही. म्हणून सर्व मोहजाळातून समर्थ बाजूला झाले होते. तरी पण आईचं नाव ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये करुणा दाटून आली की त्या माऊलीला आपण दुःख द्यायला नको पाहिजे होतं. ठीक आहे म्हणले, मी येऊन भेटतो. असं सांगितल्यानंतर समर्थ पुन्हा त्या ठिकाणी भ्रमण करत करत जांब या गावी आलेले आहेत. आणि जांबेमध्ये आल्यानंतर समर्थाने एका मंदिराचा आश्रय केलेला आहे, मुक्काम केलेला आहे. आणि भिक्षा मागण्याकरता म्हणून गावोगाव म्हणजे गावामधल्या इतर घरांमध्ये फिरत फिरत आपल्या स्वतःच्या घराच्या ठिकाणी समर्थ आलेले आहेत. स्वतःच्या घरासमोर आलेले आहेत आणि जय जय रघुवीर समर्थ अशा प्रकारची घोषणा दिलेली आहे. घोषणा आवाज ऐकला. आतमध्ये आई घरामध्ये बसलेली होती. आईने पुसट असा आवाज ओळखला आणि आई म्हणतात त्यांच्या सुनबाईला, म्हणजे गंगाधर पंतांच्या पत्नीला म्हणतात, सुनबाई अगं आवाज ओळखीचा वाटतो ग, हा कोण भिक्षुक आला असावा? आवाज तर माझ्या परिचयाचा आहे, हा आवाज माझ्या कानामध्ये आहे, कोण असावा? आपला नारायण तरी आला असेल का ग? असं ती म्हातारी त्या ठिकाणी सुनबाईला म्हणू लागलेली रानूबाई. आणि सुनबाई भिक्षा घेऊन त्या ठिकाणी त्या यतीला संन्याशाला भिक्षा देण्याकरता गंगाधरांच्या पत्नी बाहेर आलेले आहेत. त्यांच्याही लक्षात आलं नाही बघितल्यानंतर, कारण 10-11 वर्षाचं वय होतं त्यावेळेला घर सोडलेला, चेहरीपट्टी, त्यावेळेचं देह, त्यावेळेची असणारी सगळी शरीर यष्टी. आणि आता जर बघितलं तर भले दिपाड झालेले होते समर्थ, बलदंड शरीर झालेलं होतं व्यायामानं, धष्टपुष्ट शरीराची असणारा तो एक तेजपुंज संन्यासी बघितला. तिच्या काही लक्षात आलं नाही, बघतच राहिली ते समर्थांच्याकडं. आणि समर्थानेच म्हणलं, वहिनी का गं ओळखलं नाहीस मला? वहिनी म्हटल्यानंतर मग तिला खात्री पटली की आपले भाऊजीच आहेत. आनंद झाला तिला. धावत धावत आत गेली. अहो आत्याबाई आपले नारायण भाऊजी आले तो. नारायण भाऊजी झाले, पण बघा ना कसे दिसतात. ती म्हणली, मला म्हातारीला मेलीला दिसतंय कुठं? चल म्हणे. सुनबाईचा हात धरून राणूबाई बाहेर आल्या. समर्थाने पायावर डोकं ठेवलं. आईने त्यांच्या डोक्यावर हात फिरवला, सर्वांगावर हात फिरवला, सर्व अंग चाचपून बघितलं. केवढा मोठा रे तू झालास नारायणा, खरंच तू नारायणच आहेस ना रे? हो म्हणे आई, मला तू ओळखलं नाहीस. ओळखलं रे, पण मी तुला बघितलं त्यावेळेला तू कसा होतास, किती लहान तुझी मूर्ती होती, काय तुझं कोवळं शरीर होतं गेलास त्यावेळेला, आता एखाद्या डोंगरासारखा झालास की रे? हो म्हणे, रामरायाची कृपा आहे. पण नारायणा,
इतके दिवस कुठे रे गेलास तू? तुझा विचार करून तुझ्यासाठी रडून रडून डोळे गेले माझे. आता काही दिसत नाही मला. तुला बघावं डोळे भरून असं वाटतं, पण त्या डोळ्याला आता काही दिसत नाही. काय करावं? समर्थांच्या अंतःकरणात दया आली. समर्थ म्हणले, आई तुला मला बघायचं आहे का? हो म्हणे, तुला एकदा डोळे भरून बघावं असं वाटतंय. समर्थांनी श्रीरामांचं नाव घेतलं आणि आईच्या डोळ्यावरती हात ठेवल्यानंतर त्या ठिकाणी दृष्टी प्राप्त झाली आणि आपाद मस्तक त्या ठिकाणी समर्थांना आईने त्यांच्या डोळ्याने बघितलं. अतिशय आनंद झाला. हे काय रे नारायणा, तू संन्याशी झालास, साधूचा वेश घेतलास? हो म्हणे, आई मी तुला आधीच सांगत होतो ना, मला प्रपंच करायचं नाही, मला जगाचा प्रपंच करायचा आहे. त्यामुळं मला हेच माझं कर्तव्य होतं, म्हणून त्याकरता मी निघून गेलो. बरं म्हणे, ठीक आहे, आता असू दे, पण आता तरी थांबणार ना? नाही म्हणले आई, मला घरी थांबायचंच नाही आहे. घरी थांबलो तर मी संकुचित होईन. मला काम खूप मोठं करायचं आहे, मला परवानगी दे, मी जातो. आता नाही म्हणणं शक्य नव्हतं. आईने सांगितलं, बाळा तू निघालास, पण मला एक वचन दे जाता जाता. म्हणे, आई बोल, काय वचन पाहिजे? ज्या वेळेला माझ्या मृत्यूची वेळ येईल, अंतकाळ माझा ज्या वेळेला येईल, त्या अंतकाळाच्या वेळेला तू माझ्याजवळ असावास अशी माझी इच्छा आहे. समर्थाने सांगितलं, आई तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल. ज्या वेळेला तुझी मृत्यूची वेळ येईल त्यावेळेला तू मला हाक मार, मी तुझ्याजवळ असेल. अशा प्रकारचं वचन दिलं. आईला पुन्हा नमस्कार केला, आपल्या वहिनींना पुन्हा नमस्कार केला आणि समर्थाने त्या ठिकाणी पुढं जय जय रघुवीर समर्थ म्हणून प्रयाण केलेलं आहे. पुन्हा जांबेमधून समर्थ बाहेर आले. परत तीर्थयात्रा करत 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 अनेक तीर्थक्षेत्र पाहत पाहत महाबळेश्वराच्या ठिकाणी आले. सातारा जिल्ह्यामधलं जे महाबळेश्वर आहे त्या ठिकाणी आले. त्या महाबळेश्वराचं दर्शन घेतलं. सप्तगंगांचा उगमस्थान पाहिलं. समर्थांच्या अंतःकरणाला अतिशय आनंद झाला. समर्थ संतुष्ट झाले ते सगळे क्षेत्र बघून आणि त्यांच्या मनात असं आलं की या ठिकाणी काहीतरी आपल्याला ईश्वरी संकेत मिळतोय, काहीतरी पुढे इथून आपलं कार्य होणार आहे असा मनामध्ये भाव निर्माण झाला. आणि समर्थाने विचार सुरू केला की हा सगळा प्रांत कोणाच्या आधिपत्याखाली आहे, इथला कोण राजा आहे. हे चौकशी करता मराठा सरदार शहाजीराजे भोसले यांच्या आधिपत्याखाली असणारी ही जहागिरी आहे. शहाजीराजे हे आदिलशहाचे सरदार होते. आदिलशहाचा मांडलिक राजा म्हणून जहागीरदार म्हणून त्यांच्याकडे हे राज्य होतं. म्हणजे राज्य जरी असलं तरी स्वतःचं नव्हतं, ते मुसलमानी राज्यच होतं. फक्त हे सरदार होते, जहागीरदार होते. समर्थाने विचार केला, मराठ्याचं असणारं हे राज्य आहे, इथं आपल्याला काहीतरी कार्य केलं पाहिजे. आणि फिरता फिरता समर्थांच्या कानावरती काही गोष्टी आलेल्या होत्या की शहाजीराजे भोसलेंचा हा एक लहान कोवळा असणारा मुलगा, 13-14 वर्षाचा मुलगा की ज्याचं नाव शिवाजी आहे, तो फार त्या ठिकाणी उपद्व्यापी आहे आणि आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण करावं अशी त्याच्या मनामध्ये खूप तळमळ आहे. स्वधर्माविषयी जागृत आहे. इतरांच्या सरदाराप्रमाणे परकीय सत्तेपुढं वाकायचं नाही असा त्याने निश्चय केलेला आहे. ही समर्थांच्या कानावर आलेली गोष्ट होती. कारण एकदा शहाजीराजांच्या बरोबर शिवाजी महाराज आदिलशहाच्या दरबारामध्ये गेलेले होते. लहान असताना, अगदी 5-6 वर्षाचं वय. आणि शहाजीराजांच्या दरबारामध्ये गेलेले असताना त्यांनी काय केलेलं होतं की सगळ्या सरदारांनी खाली वाकून आपल्या दरबारामध्ये यावं, मान खाली घालून यावं म्हणून महाद्वार बंद केलेलं होतं आणि दिंडी दरवाजा उघडा ठेवलेला होता. दिंडी दरवाजा म्हणजे कमरे इतक्या उंचीचा दरवाजा असतो, तिथं वाकून, कमरे इतकं वाकून खाली आत जावं लागतं, त्याला दिंडी दरवाजा म्हणतात. तो फक्त उघडा ठेवलेला होता. सगळे सरदार निमूटपणाने त्या दिंडी दरवाजातून वाकून आत गेले. शहाजीराजे सुद्धा गेले आणि शिवाजीराजांना सांगितलं, शिवबा या म्हणे आत. शिवबाने बघितलं तो दरवाजा लहान आहे, पण वाकून जायचं, वाकायचं तर नाही आपल्याला, या सत्तेपुढं वाकायचं नाही. नमाईची 2च ठिकाणं, 3च ठिकाणं आहेत. एक आऊसाहेबांच्या चरणावरती नमन करायचं, दुसरं श्रीरामाच्या चरणावरती नमन करायचं आणि तिसरं भवानी मातेच्या चरणावरती नमन करायचं. यांच्या व्यतिरिक्त कुठेही वाकायचं नाही.
असं शिवाजीराजांचा बाणा होता. 6-7 वर्षाचं वय अवघं. त्यांनी विचार केला की आता काय करायचं, वाकायचं तर नाही आणि आत तर जायचं आहे. शिवाजीराजे मुळातच हुशार. त्यांनी समोरच्या बाजूनं खाली न वागता वर अशी मान करून उलट्या बाजूनं म्हणजे पाठीकडच्या बाजूला झुकते झाले आणि मान वरती करून मागच्या बाजूला झुकून त्या ठिकाणी समर्थ शिवाजीराजांनी दरबारामध्ये प्रवेश केला. आणि ही चतुराई बघितल्यानंतर त्यावेळेला दरबारातल्या लोकांच्या लक्षात आलं की हा मुलगा काहीतरी वेगळा आहे, इतरांच्या प्रमाणे नाही आहे. अशा काही शिवाजीराजांच्या गोष्टी समर्थांच्या कानावरती आलेल्या होत्या आणि त्याच्या प्रांतामध्ये आपण आलेलो आहोत. हा युवक पुढं काही ना काहीतरी कार्य करणार आहे आणि आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये जे भारताचं असणारे काही कल्पना आहेत की आपलं हिंदवी राज्य व्हावं, परकीय सत्ता नष्ट व्हाव्यात, हे जे काही आपल्या मनामध्ये असणारं ध्येय आहे, त्या ध्येयपूर्ती करता हा भोसल्यांचा तरुण असणारा मुलगा आपल्या कामी येणार आहे आणि त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. समर्थांच्या मनामध्ये हा विचार स्थिर झाला आणि समर्थांनी ठरवलं की आता आपण कुठं भ्रमण करायचं नाही, या कृष्णा खोऱ्याच्या प्रांतामध्येच राहून शिवाजीराजांच्या कार्याला सहकार्य करायचं आणि आपल्या मनातलं स्वर्गीय राज्य निर्माण करायचं असं त्यांनी मनामध्ये ठरवलं आणि त्याच परिसरामध्ये समर्थांनी वास्तव्य केलं. त्यापुढं शिवाजीराजांची समर्थांची अनेक प्रकाराने भेट झालेली आहे आणि पुढे त्यांच्या कार्यामध्ये त्यांचं खूप सहकार्य शिवाजी महाराजांना लाभलं. अशा प्रकारचा हा चरित्र भाग आहे. त्याचा विचार आपण उद्याच्या भागामध्ये मंडळी जरूर करूया. आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं, चरित्र भाग आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. आपण चॅनलवरती नवीन पाहत असाल पहिल्यांदा तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा, कमेंट द्या, लाईक करा आणि इतरांच्यापर्यंत या चॅनलची जरूर माहिती द्या. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.